तुम्ही आता सत्तेत जाण्याबद्दलचं बोललात 2029ला म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी ही अगदी स्थापनेपासून सत्तेबरोबर आहे. म्हणजे तसं बघितलं तर आत्ता शरद पवारांची राष्ट्रवादी सत्तेतून दूर आहे हाच एवढा अपवाद आहे. उरलेली राष्ट्रवादी ऑलरेडी सत्तेत आहे. पण तरी या परिस्थितीमध्ये परवा सुनील तटकरे म्हटले की दोन राष्ट्रवादींना जर एकत्र यायचं असेल तर भाजपच्या नेतृत्वाशी चर्चा करावी लागेल. मला म्हणजे त्या प्रश्नाचं उत्तरच कळलं म्हणजे कळलंच नाही की काय म्हणजे शरद पवारांसारखा बलाढ्य सह्याद्रीची उंची असलेला नेता, अजित पवारांसारखा अत्यंत कर्तबगार नेतृत्व आणि या दोन पक्षांना एकत्र यायला भाजपचे नेते लागतात काय त्याचा अर्थच कळत नाही काय नाही मग म्हणजे. त्यांनी भाजपच्या नेत्यांना विचारलं का? बरं. त्यांनाच प्रश्न विचारायला पाहिजे. भाजपच्या नेत्यांना त्यांना विचारलं का? मग भाजपचे नेते त्यांना काय म्हणाले? खरं म्हटलं तर कसं आहे की या बाबतीमधली कुठली चर्चा सध्या तर आमच्याकडं नाही. पवारसाहेबांनी सरळ सांगितलेलं आहे, पक्ष बांधायला आता सुरुवात करा. आपल्याला पक्ष स्वतःच्या ताकदीवर उभा करायचा आहे. त्या पद्धतीने काम करायला सुरुवात करायची. काय होतं, ह्या चर्चा रोज कुठलं तरी चालत असतात. काही लोक, काही पक्ष जाणीवपूर्वक हे का करतात की लोकांमध्ये आणि कार्यकर्त्यामध्ये संभ्रमावस्था निर्माण व्हावी. संभ्रमावस्था साहजिकच वाटतं लोकांना, कार्यकर्त्यांना 5-10 वर्ष आपण सत्तेबाहेर आहोत, आपल्याला सत्तेत गेलं पाहिजे. काही लोकांची मानसिकता असते ना, परंतु ती असतानासुद्धा विषमता एका बाजूला दाखवण्याचा प्रयत्न केला जर आपण की सत्तेत जाऊन तरी काय आपल्याला मिळतं आहे, सत्तेत गेल्यानंतर ह्या अशी परिस्थिती आहे, त्यांचं तरी सत्तेत जाऊन कुठे कामं होत आहेत, अशा प्रकारचं चर्चा ही आता आम्ही पण सुरू केली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपण सत्तेच्या पेक्षा आपण स्वतः आता उभं राहण्याच्या बाबतीत मला काय होतं, संभ्रमावस्था निर्माण झाली की कार्यकर्ता ढिला पडतो. मग तो बोलतो अरे काय होणार नक्की, मग कशाला आपलं हे करावं. तर आमचं आता पहिलं ठरलेला काही विषय बाकीचा ठेवायचा नाही. पार्टी आणि संघटना मजबूत करून आपण स्वतःच्या ताकदीवर उभं राहायचं असा आम्ही निर्णय घेतो आहे. त्यामुळे ह्या रोज बातम्या पेरल्या जातील, उठवल्या जातील, जेणेकरून अस्थिरता कशी विरोधी पक्षामध्ये निर्माण. आम्ही राष्ट्रवादीचाच विषय घेतात असं नाही आहे, बाकीच्या पक्षांचा पण घेत आहेत ना, की शिवसेनेतली ही लोक इकडे जाणार आहेत, काँग्रेसमधली ही लोक तिथं जाणार आहेत. पक्ष कधी संपत नसतो, पक्षातला माणूससुद्धा संपत नसतो. तो पर्याय आपला ए गेला की बी. मगाशी बरेच हे राजकारणामध्ये हे प्रसिद्ध वाक्य, ए गेला की बी लगेच त्याची जागा भरून काढतो. मला वाटतं तशा पद्धतीने काम करण्याची भूमिका भविष्यात करावं लागेल.